नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरती पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा घटक खूप महत्त्वाचा आहे। सर्वच एक्झाम मध्ये महाराष्ट्राचा भूगोल यावरती प्रश्न विचारले जातात। तर या एक्झाम मध्ये महाराष्ट्राचा भूगोल वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या पर्वतावर वसले आहे। कोणत्या पर्वतावरती आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातपुडा। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा या पर्वतावर वसले आहे। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? बघा, खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातील कोणता जिल्हा हा खनिज संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे चंद्रपूर। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे? बघा, खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक 3 चोला। तर चोला औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो? बघा, याचे योग्य उत्तर आहे कोयना। तर कोयना जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो। विद्यार्थी मित्रांनो, सर्व एक्झामच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। या कोयना जलविद्युत प्रकल्प यावरती बरेच प्रश्न विचारले जातात। म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे, किंवा आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा काय, भाग्यरेषा म्हणून कोणाला ओळखले जाते, किंवा कोयना जलाशयाचे नाव काय आहे। तर या सर्व एक्झामच्या दृष्टीने कोयना जलविद्युत प्रकल्प हा घटक खूप महत्त्वाचा आहे। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेगूर। तर रेगूर ही संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर असणार आहे रेगूर। नेक्स्ट आहे, म्हाडा महामंडळ कशासाठी काम करते? बघा, म्हाडा हे महामंडळाचे काम काय आहे किंवा कार्य काय आहे? तर गृहनिर्माण याच्याशी संबंधित आहे म्हाडा महामंडळ, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोदावरी नदीच्या खोऱ्यात। नेक्स्ट आहे, आदिवासी जीवनामध्ये आंबील हे काय आहे, किंवा आंबील हे टिंबटिंब आहे? तर पेय आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे। आदिवासी जीवनामध्ये आंबील एक पेय म्हणून वापरले जाते। नेक्स्ट आहे, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात टिंबटिंब मृदा आढळते। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेगूर मृदा। महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रेगूर मृदा आढळते। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंदुरबार। तर बघा, नंदुरबार हे रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे? तर याचे उत्तर आहे मूर्तिजापूर अचलपूर। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? तर माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे। नेक्स्ट आहे, कोकण रेल्वे मार्गाची लांबी टिंबटिंब किलोमीटर आहे। तर 743 किलोमीटर आहे कोकण रेल्वे मार्गाची लांबी। महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, बुटीबोरी या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत। महाराष्ट्रातील टिंबटिंब हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे। व खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यातील कोणते जिल्हे हे खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहेत? तर नागपूर आणि चंद्रपूर, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे। नेक्स्ट आहे, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर होजियारी कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत। नेक्स्ट आहे, स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवरून केली जात आहे? तर याचे उत्तर आहे आर्थिक विकास। नेक्स्ट आहे, सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे? तर जिजामाता यांचे गाव आहे सिंदखेड राजा। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवरीय संचयने आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर। तर नागपूर या जिल्ह्यामध्ये चुनखडीची सरोवरीय संचयने आढळतात।
नेक्स्ट आहे वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? तर ज्वारी या पिकासाठी उपयुक्त आहे वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते? तर धसई हे गाव आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव, ते ठाणे जिल्ह्यातील गाव आहे धसई. नेक्स्ट आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था. गडचिरोली जिल्ह्यातील नाटक हा मनोरंजनाचा कार्यक्रम या नावाने प्रसिद्ध आहे. कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे बघा? गडचिरोली जिल्ह्यातील नाटक हा मनोरंजनाचा कार्यक्रम. तर झाडीपट्टी या शब्दाने ओळखला जातो नाटक हा प्रोग्राम कार्यक्रम. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? बघा महाराष्ट्रातील कोणती मृदा ही म्हणजे मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? तर जांभी मृदा. नेक्स्ट आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना व स्थान कोणते? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना 1990 मध्ये जळगाव या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट आहे अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे या जिल्ह्यामध्ये आहे अनेर धरण. महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून टिंबटिंब फुलपाखराला मान्यता दिली आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ब्ल्यू मॉर्मॉन. नेक्स्ट आहे तारापूर पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर अणुऊर्जा तयार होते तारापूर पॉवर प्लांट मध्ये. अणुऊर्जा प्रकल्प आहे तारापूर येथे. नेक्स्ट आहे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण होते संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर असणार आहे. असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे असोला मेंढा हा जलाशय. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते? तर डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियम नवी मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे. नेक्स्ट आहे पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता? तर याचे उत्तर आपल्या सर्वांना माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो. काय असणार आहे योग्य उत्तर? तर सिंहगड, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तर पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला सिंहगड आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या सीमारेषा एकूण 6 राज्यांशी संलग्न आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होणार नाही? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तर तमिळनाडू या राज्याची सीमारेषा महाराष्ट्र राज्याला लागून नाही. नेक्स्ट आहे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती? तर बेळगाव या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर अंबा नदीच्या मुखामध्ये आहे धरमतरची खाडी. नेक्स्ट आहे खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे? बघा पवन ऊर्जा केंद्र कोठे आहे? तर जामखंडे कोयना. नेक्स्ट आहे कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे स्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येते कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे स्थानक. नेक्स्ट आहे महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? तर मलबार किनारा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राची किनारपट्टी. नेक्स्ट आहे मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? तर माझगाव गोदीमध्ये, माझगाव डॉक असेही म्हणतात याला. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर बघा धुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. नेक्स्ट आहे आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शवणारे गोंडवाना म्युझियम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाद्वारा सुरू केले जाणार आहे? तर याचे उत्तर आहे गडचिरोली. तर आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शवणारे गोंडवाना म्युझियम गडचिरोली या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर इगतपुरी या ठिकाणी आहे हे विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर बघा याचे उत्तर आहे राठोपा इंडिका. तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य प्राणी काय आहे ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे भीमा कोरेगाव ठिकाण. राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे सिंदखेड राजा राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान. नेक्स्ट आहे लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पुणे या जिल्ह्यामध्ये येतात लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे. समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? म्हणजे समृद्धी महामार्ग कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर नागपूर ते मुंबई. नेक्स्ट आहे
महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा अलिबाग या ठिकाणी आहे चुंबकीय वेधशाळा. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय? बघा काय आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव? तर वसंत सागर नाव आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे. बोरघाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मुंबई पुणे या 2 शहरांना जोडतो बोरघाट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले महाराष्ट्राच्या भूगोलावरती विचारण्यात येणारे. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.